छान आपण आता करंज्या करणार आहे. तर हे पहा, करंज्या तुम्हाला मी करून दाखवणार आहे. सुंदर करंज्या करणार आहे. तर विशेष म्हणजे वेगळ्या पद्धतीचा. तर हे पहा, त्याच्यासाठी मी आता हे 1 वाटी रवा घेतलेला आहे. फक्त रवाच घेतलेला आहे मी. आणि हे आपण 2-3 तास मुरू देणार आहे. नंतर आपण याच्या करंज्या करायच्या. तर याच्यात हे पहा, आता आपण तूप घेतलेलं आहे. हे तूप आपण गरम करून घेणार आहे आणि ते तूप टाकणार आहे त्याच्यात आपण. तूप घेतलेलं आहे ते गरम करून घेणार आहे. थोडं मीठ टाकणार आहे. पहा, या पद्धतीनं करून तुम्ही. हे कडक तूप आपण याच्यात टाकून देणार आहे. खूप सुंदर होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही करंज्या. फक्त रव्याचेच करते मी. आणि खूप सुंदर होतात. अशा या पद्धतीचे करून बघा. तीन 4 तास मुरू द्यायचं आणि नंतर करायचे ह्या. खूप छान साच्यावरचे पण हातावरच्या पण सुंदर होतात. पण आज मी तुम्हाला वेगळ्याच पद्धतीचे करंज्या करून दाखवणार आहे. खूप सुंदर करून दाखवणार आहे. हे पहा, आता आपलं मळून झालेलं आहे. आता आपण हे 3-4 तासासाठी हे असं मुरू देणार आहे छान. हे थोडे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहे. भाजून आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे. छान सारणमध्ये टाकायला खूप छान होतात हे. बदाम, काजू आणि वेलची पावडर आपण वरून टाकणार आहे. कारण आतापासून टाकलं तर त्याचं सेंट निघून जाते, म्हणून आपण ते वरून टाकणार आहे. हे थोडे आपण असं भाजून घेणार आहे. आणि नंतर आपण खोबरं कीस भाजणार आहे. फक्त मी खोबरं किसचं करत आहे करंज्या. मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आपण हे. आता हलकं खोबरं भाजून घ्यायचं.
आता हलकं खोबरं भाजून घ्यायचं. पहा, जास्त नाही भाजायचं. हे आपण करंज्याचं सारण तयार करत आहे. आपण छान करंज्या करणार आहे. पहा तुम्ही, या तेलकट असते तर ते लवकरच भाजल्या जाते. आपण छान भाजून घेतलेलं आहे. हे ड्रायफ्रूटचं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे, वाटून घेतलं आहे. हे खोबऱ्या किसमध्ये टाकणार आहे. हे ड्रायफ्रूटचं छान सारण तयार होते याचं. आणि याच्या करंज्या करणार आहे आपण. पिठी साखर पण काढून घेणार आहे आपण. हे पहा, त्याच्यात टाकायला पिठी साखर लागेल आपल्याला. हे पण काढून, पिठी साखर झालेली आपली बारीक. आता आपण याच्यात टाकून देणार आहे. छान याचं, या सारणाचं आपण करंज्या भरणार आहे ड्रायफ्रूट्स टाकून. फक्त ड्रायफ्रूट्स आणि खोबरं किसचं हे आहे हे सारण. हे खोबरं किस आपण छान भाजून घेतलेलं आहे. याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. आणि हे सारण आता आपल्याला, आपण करंज्या भरणार आहे याच्या. पहा तुम्ही, मी छान छान करंज्या भरणार आहे. तुम्हाला करून दाखवणार आहे. एक वेगळ्या पद्धतीचे सुंदर करंज्या करणार आहे. छोटे छोटे उंडे पाडून घ्यायचे आपण. हे असे, आणि मग हे लाटायचे छान. असे उंडे करून घ्यायचे. आता पहा, हा मैदा आहे. थोडा मैदा आपण घेऊन ते लावायला आपण थोडा मैदा, पाणी टाकणार आहे याच्यात. पाणी न लावता हे मैदा लावणार आहे आपण. पाण्याचा हात न लावता मैदा लावणार आहे. याने छान ते म्हणजे जॉईंट पॅक होते याच्यामुळे. हे आपण असं याचं घोळ तयार करून ठेवून घेऊ. पहा, अशी पोळी लाटायची. करंज्या खूपच सुंदर होतात हे. याला असं सारण भरायचं. हे पहा, आता याला, हे आपण तयार केलेलं सारण आहे. हे मैदा पाणी टाकून ठेवलेलं आहे. हे आपण लावणार आहे. हे पहा, आता याला एकदम असं
जॉईंट मिळवून द्यायचं असं असं, म्हणजे ते निघणार नाही. हे पहा. आणि याला छान अशी डिझाईन करायची अशी. आता हे एक मोदकासारखं बनवायचं, मोदक बनवतो तसं. हे पहा. हे पहा, हे मोदकासारखं बनवलं आहे. पण हे चोच बनलेली आहे. पहा किती सुंदर बनलेलं आहे हे. याला आपण काय करणार आहे, हे लवंग आहे, लवंगाचे डोळे बनवणार आहे आपण छान. आता आपण काय करणार आहे, हे जे आहे इथं आपण हे सारण लावून देणार आहे, म्हणजे हे चिपकून जाईल. हे पहा, हे असं सारण लावून देणार आहे ह्याला. म्हणजे हे आपण जे मैद्याचा भिजवून ठेवला आहे, मैदा टाकून पाण्यात ते, आणि याला पहा. आता पहा, हे काडी घ्यायची, अशी टोचायची एक काडी, आणि हे काडी याला टोचायची. सुंदर बदक तयार झालेला आहे आपला. पहा, करंज्या ह्या अशा प्रकारे करंज्या भरून पहा तुम्ही. पहा किती सुंदर करंज्या झालेल्या आहे. पहा किती सुंदर आपले करंज्या झालेल्या आहे. किती सुंदर करंज्या झालेल्या आहे आपल्या. आता आपण तळून घेणार आहे या.